तेव्हा मंडळी कोकण आपलोच असा. कोकणात आला तर तुम्ही हे नाही खाल्लं तर सर्व व्यर्थच आहे. लहानपणी जेव्हा आम्ही आमच्या आजोळी जायचो तेव्हा आजी आम्हाला नेहमीच कोकणातील चविष्ट पदार्थ खाऊ घालायची. पण आता आजीच राहिली नाही, त्यामुळे तिच्या हातची चविष्ट पदार्थ आणि आठवण चिबेवर आणि मनात रेंगाळत आहे. चला तर आज आपण आजीच्या हातचे चविष्ट तांदळाचे घावणे कसे बनवायचे ते पाहूया. ते इथे मी नेहमीचं तांदळाचं भाकरीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून पाणी टाकून आपल्याला पातळ बॅटर करायचं आहे. सुरुवातीला जास्त पाणी टाकू नका, नाही तर घावणे नीट येत नाहीत. पहिल्यांदा एक घावणं काढून बघा. जर जाडसर वाटलं तर मग तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. अजून चांगली चव हवी असल्या ह्यामध्ये ओलं खोबरं बारीक वाटून टाकायचं. खूप छान चव येते. त्यानंतर एका साईडला बिडाचे काहील गरम करून त्यावरती हे अशा प्रकारे घावणे काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती छान अशी सुरेख जाळी पडत आहे. तुम्ही पहिल्यांदा घावणे कुठे खाल्ले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. एन्जॉय.